नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर नंबर 6 अँगल्स यामधील प्रॉब्लेम सेट 24 क्लास 5 मॅथ्स बघणार आहोत। या ठिकाणी दिला आहे क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग टेबल। आता या ठिकाणी हा टेबल दिलेला आहे, हा आपल्याला कंप्लीट करायचा आहे। बघा आता फर्स्ट कॉलम दिला आहे, या ठिकाणी डायग्राम्स दिलेले आहे, या ठिकाणी नेम ऑफ द अँगल आहे, नंतर व्हर्टेक्स लिहायचा आहे आणि आर्म्स ऑफ एन अँगल राईट डाऊन करायचे आहे। आता फर्स्ट डायग्राम जी दिलेली आहे या ठिकाणी हा अँगल दिलेला आहे। आता सेकंड कॉलम मध्ये आपल्याला नेम ऑफ द अँगल राईट डाऊन करायचे। बघा या ठिकाणी या प्रकारे आपण ही जर डायग्राम दिलेली असेल तर अँगलचं नाव कसं लिहिणार, तर पी क्यू आर या प्रकारे लिहू शकतो किंवा आर क्यू पी या प्रकारे आपण हे अँगलचं नाव राईट डाऊन करू शकतो। बघा आता या ठिकाणी सेंटर मध्ये क्यू आहे, म्हणून अँगलचं जेव्हा नाव लिहितो तेव्हा सेंटर मध्येच आपल्याला क्यू आला पाहिजे। जर तुम्ही आर पी क्यू लिहिलं अँगलचं नाव तर ते चुकीचं आहे, किंवा क्यू पी आर जरी लिहिलं तरी सुद्धा चुकीचं आहे, कारण या ठिकाणी अँगल क्यू तयार झालेला आहे। म्हणून त्या अँगलचं आपण नाव कसं लिहिलं, अँगल पी क्यू आर किंवा आर क्यू पी, म्हणजे क्यू हा जो पॉइंट आहे हा सेंटर मध्ये आलेला आहे। या प्रकारे आपण हे अँगलचं दोन प्रकारे नाव लिहू शकतो। आता या ठिकाणी हा जो क्यू असतो त्यालाच आपण व्हर्टेक्स म्हणतो, म्हणून या ठिकाणी व्हर्टेक्स मध्ये राईट डाऊन केलं क्यू। नंतर आपल्याला आर्म्स ऑफ एन अँगल राईट डाऊन करायचे आहे। आता या ठिकाणी दोन आर्म्स आहेत, दोन आर्म्स मिळून तो अँगल बनलेला आहे। आता या ठिकाणी असलेल्या आर्म्स कोणत्या, तर क्यूपी आणि क्यू आर ह्या दोन आर्म्स ऑफ एन अँगल आहे। आता सेकंड बघणार आहोत। बघा आता या ठिकाणी सुद्धा एक अँगल दिलेला आहे LMN नावाचा। आता त्याची दोन प्रकारे आपल्याला नावं लिहायची, नेम ऑफ द अँगल। आता पहिला प्रकार लिहिणार आपण अँगल LMN, सेंटर मध्ये M आहे म्हणून या ठिकाणी M अँगल तयार झालेला आहे, म्हणून अँगलचं नाव कसं लिहिणार, अँगल LMN और NML या प्रकारे सुद्धा आपण अँगलचं नाव लिहू शकतो। अँगल NML या प्रकारे सुद्धा आपण अँगलचं नाव लिहू शकतो। आता या ठिकाणी क्यू हा सेंटर मध्ये आहे म्हणजेच तो व्हर्टेक्स आहे, म्हणून या ठिकाणी व्हर्टेक्सच्या कॉलम मध्ये लिहिणार आपण M। आता आपल्याला लिहायचे त्याच्या आर्म्स। बघा आता MN ही एक आर्म आहे आणि ML ही एक आर्म आहे, म्हणून लिहिणार MN अँड ML ह्या दोन आर्म्स आहेत। थर्ड डायग्राम बघणार आहोत। आता या ठिकाणी सुद्धा ही जी डायग्राम दिलेली आहे तिचे दोन प्रकारे अँगलची नावं आपल्याला राईट डाऊन करायचे। बघा या ठिकाणी सेंटर मध्ये यू आहे, SUT, म्हणजे या ठिकाणी जो अँगल तयार झालेला आहे तो यू या पॉइंटला तयार झालेला आहे, म्हणजे अँगलचे नाव दोन प्रकारे कसं लिहू शकतो, अँगल SUT और TUS, अँगल TUS। आणि अँगलचं नाव लिहिताना त्यासमोर ही या प्रकारची साईन द्यायला विसरायची नाही, यालाच आपण काय म्हणतो, तर अँगल TUS, अँगल SUT या प्रकारे आपण त्याला रीड करत असतो। आता या ठिकाणी सेंटर मध्ये यू आहे म्हणजे तो व्हर्टेक्स आहे, म्हणून या ठिकाणी व्हर्टेक्सच्या जागेवर लिहिला यू आणि त्याच्या दोन्ही आर्म्स लिहायचे आहे, म्हणजे आर्म्स ऑफ एन अँगल राईट डाऊन करायचे आहे। आता या ठिकाणी आर्म्स आहेत US आणि UT, राईट डाऊन करणार US अँड UT ह्या दोन त्याच्या आर्म्स झाल्या। अशा प्रकारे हा टेबल जो आहे तो आपण कंप्लीट करून घेतलेला आहे। अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 24 पूर्णपणे सॉल्व्ह करून घेतला आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।